लढून तयार केले, संघर्ष करून त्या ठिकाणी केलेले आहेत ते 44 कायदे आज सरकारने रद्द करून त्या ठिकाणी 4 कायदे त्या ठिकाणी आणलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कामगारांना अधिकार दिलाय, सर्वसामान्य नागरिकांना अधिकार दिलाय, शेतकऱ्याला अधिकार दिलेला आहे, शेतमजुराला अधिकार दिलेला आहे। त्यांनी त्यांचा अधिकार मागण्याचा अधिकार त्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आज आपण तहसील कार्यालयावरती मागणी घेऊन आलेलो आहोत। जे कामगारांच्या विरोधात 4 कायदे आहेत ते रद्द झाले पाहिजेत। याच्या निमित्तानं आपला संघर्ष त्या ठिकाणी आहे। बघून आपण घोषणा देऊयात। महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघाचा, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघाचा केंद्र सरकारचे 4 कायदे रद्द झालेच पाहिजे। कामगारांच्या विरोधातले कायदे रद्द झालेच पाहिजे। कामगारांचे कायदे रद्द झालेच पाहिजे। कामगार विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे। सर्वसामान्य जनतेच्या विरोधातले कायदे रद्द झालेच पाहिजे। सर्वसामान्य कामगारांच्या विरोधातले कायदे रद्द झालेच पाहिजे। अंमली कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। सेविका मदतनीसांना ग्रॅज्युटी मिळालीच पाहिजे। अंमली कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे। लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा आहार मिळालाच पाहिजे। लहान मुलांना चांगल्या प्रतीचा आहार मिळालाच पाहिजे। मागण्या आमच्या हक्काच्या, मागण्या आमच्या हक्काच्या, प्रोत्साहन भत्ता सरसकट मिळालाच पाहिजे। प्रोत्साहन भत्ता सरसकट मिळालाच पाहिजे। अंगणवाडी केंद्राचं साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोच झालंच पाहिजे। अंगणवाडी केंद्राचं साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोच झालंच पाहिजे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळालीच पाहिजे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज वेळेत मिळालीच पाहिजे। मागण्या आमच्या हक्काच्या, मागण्या आमच्या हक्काच्या। केंद्र सरकार हाय हाय, केंद्र सरकार हाय हाय, राज्य सरकार हाय हाय। लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा आहार न देणारं केंद्र सरकार हाय हाय। लहान मुलांना चांगल्या प्रतीचा आहार न देणारं सरकार हाय हाय। लहान मुलांना चांगल्या प्रतीचा आहार न देणारं सरकार राज्य सरकार हाय हाय। लहान मुलांना चांगल्या प्रतीचा आहार मिळालाच पाहिजे। लहान मुलांना चांगल्या प्रतीचा आहार मिळालाच पाहिजे। मागण्या आमच्या हक्काच्या, मागण्या आमच्या हक्काच्या। कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे। कर्मचाऱ्यांना वेळेत मानधन मिळालंच पाहिजे। कर्मचाऱ्यांना मानधन वेळेत मिळालंच पाहिजे। मागण्या आमच्या हक्काच्या। सेविका मदतनीसांच्या रिक्त जागा भरल्याच पाहिजे। सेविका मदतनीसांना रिक्त जागा भरल्याच पाहिजे। अरे कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही। महिला शक्ती जिंदाबाद, नारी शक्ती जिंदाबाद। सेविका मदतनीस एकजुटीचा, सेविका मदतनीस एकजुटीचा। महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समितीचा विजय असो, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघाचा विजय असो। मागण्या आमच्या हक्काच्या, अरे कोण म्हणतं देणार नाही। भगिनींनो, हा जो लढा जो आहे हा आपल्या ताकदीचा लढा आहे, आपल्या संघर्षाचा लढा आहे आणि म्हणून मी पोलीस अधिकारी यांना विनंती करेन की माननीय तहसीलदार साहेब यांची आपण भेट घालून द्यावी, आमचं निवेदन देण्यासाठी आपण सहकार्य करावं। आजच्या या आंदोलनामध्ये, आजच्या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थानं पोलीस अधिकारी वर्गाने आपल्याला या ठिकाणी परमिशन दिली, त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया, आभार व्यक्त करूया। आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं सोशल मीडियाचे आमचे प्रतिनिधी असतील, पत्रकार बांधव असतील, यांनी सुद्धा आपल्या पत्रकारितेमधनं, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कर्जत तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या ज्या आहेत त्याच्यासाठी जो आवाज त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, शासनापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करतायत, त्या सर्व
प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया बांधवांचा आपण खऱ्या अर्थानं टाळ्या वाजवून या ठिकाणी आभार व्यक्त केले आहे. कारण का आज आपण या कर्जतमध्ये जरी बसलो असलो तरी त्यांची प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल थेट मुख्यमंत्र्यापर्यंत मोदयांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून आज आपले बांधव त्या ठिकाणी उपस्थित त्या ठिकाणी आहेत. आज तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, गेले वर्षभरामध्ये आपण केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून प्रचंड मोठं असं लाडक्या बहिणीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. अंगणवाडी सेविकांनी, मदतनीसांनी लाडक्या बहिणीचं काम केलं. त्या लाडक्या बहिणीच्या कामामध्ये रात्र दिवस मानपाट एक केली आणि त्या भगिनींचे फॉर्म भरले. हजारो पैसे आपण त्या भगिनींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहे. केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं हे जरी काम जरी चांगलं जरी असलं तर इथे सुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस या देवेंद्र भाऊंच्या त्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणी आहेत. आजी दादा आपले गेले, त्यांचे सुद्धा तुम्ही लाडक्या बहिणी आहात. एकनाथ शिंदे साहेबांच्या सुद्धा लाडक्या बहिणी आहात. आमची मागणी आहे की अंगणवाडी सेविका मदतनीसांनी जे काम केलेलं आहे त्याच्या कामाचे जे पैसे जे आहेत त्या लाडक्या बहिणींचे पैसे त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत. ही सुद्धा आपली खऱ्या अर्थानं मागणी आहे. ते कायम चालू ठेवावे ही सुद्धा खऱ्या अर्थानं मागणी आपली या ठिकाणी आहे. आपले हा संप चालू आहे. केंद्र सरकारने जे काही 44 कायदे कामगारांचे जे आहेत ते रद्द केलेले आहेत आणि 4 कायदे या ठिकाणी बनवलेले आहेत. ते 4 कायदे कामगारांच्या विरोधातले आहेत. ते रद्द झाले पाहिजेत ही आमची खऱ्या अर्थानं मागणी आज या ठिकाणी आहे. आणि म्हणून याच्यासोबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा मागण्या आहेत. सुप्रीम कोर्टने आदेश केलेला आहे, निकाल केलेला आहे की अंगणवाडी कर्मचारी हे आस्थापनेवरचे कर्मचारी असल्यामुळे त्यांना ग्रॅज्युटी त्या ठिकाणी लागू आहे आणि तो कायदा त्या ठिकाणी तयार आहे. त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने या ठिकाणी केली पाहिजे आणि म्हणून आपल्याला निवेदनामध्ये आम्ही त्या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी दिलेली आहे. दुसरी मागणी आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, आमच्या शासकीय बंधूंना ज्या पद्धतीनं पेन्शन द्यायला पाहिजे त्यांना सुद्धा देण्याची गरज आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुद्धा पेन्शनची मागणी आहे. ही पेन्शनची मागणी आपल्या निवेदनामध्ये आम्ही या ठिकाणी आमच्या दिलेली आहे. आपण शासनापर्यंत त्या ठिकाणी पाठवण्याची गरज आहे. चौथा महत्वाचा मुद्दा आहे, ज्या काही अंगणवाडी केंद्रामध्ये जी लहान मुलं आहेत ती लहान मुलांना शासनाकडनं आणि केंद्राकडनं लाखो करोडो रुपये खर्च केले जात आहेत आहारावरती. अक्षरशः आहार जो आहे तो निकृष्ट दर्जाचा येतो. शासनाचं उद्दिष्ट जे आहे कुपोषण निर्मूलनाचं ते कुठेही त्या ठिकाणी साध्य होणार नाही. कारण का जो आहार येतो तो जनावरांपुढे जात असतोय. जनावर सुद्धा त्या ठिकाणी खात नाहीत. म्हैस सुद्धा इकडे तिकडे तोंड करते, कुत्र सुद्धा इकडे तिकडे तोंड करते. लाभार्थ्यांचं कुपोषण जर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मुक्त करायचं जर असेल आपल्याला तर आपल्याला चांगल्या प्रतीचा आहार खऱ्या अर्थानं या लहान मुलांना मिळाला पाहिजे. ही सुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लाभार्थ्यांच्या बाबतीमधली मागणी या ठिकाणी आहे. साहेब 2024 मध्ये या ठिकाणी जो काही प्रोत्साहन भत्ता लागू केलाय, आपले आदेश आहेत, आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो. अक्षरशः अंगणवाडी सेविका मदतनीस त्या ठिकाणी ऑनलाईन काम करते आणि ऑनलाईन 100% काम होत असताना सुद्धा त्या ठिकाणी अक्षरशः त्यांचा 2000चा प्रोत्साहन भत्ता आहे. जवळजवळ त्या ठिकाणी 85% अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हा प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. याची सुद्धा आमची खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मागणी आहे. साहेब आमची अजून एक मागणी आहे. अनेक विधानसभा होतात, अनेक लोकसभा होत आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी होत असतात. आज आपल्याच कार्यालयाकडनं आदेश जात आहेत की अंगणवाडी जे काही शासकीय कर्मचारी आहेत त्यांना दुटी दिली जाते. दुटी दिल्यानंतर तेही पगारदार मंडळी आहेत त्यांना नक्की दिली पाहिजे. आम्ही सुद्धा कर्मचारी म्हणून आता या ठिकाणी आहोत. आम्हाला देत असताना सुद्धा थोडाफार विचार केला पाहिजे की अंगणवाडी कर्मचारी सुद्धा दिवसभर त्या ठिकाणी बसते. आमची मागणी ही आहे की ज्या पद्धतीने तुम्ही निवडणूक कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने भत्ता देता त्या ठिकाणी आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुद्धा फुलना फुलाचे पाकळी म्हणून त्या ठिकाणी आपण तो एक भत्ता खऱ्या अर्थानं आपण देण्याची गरज आहे. आम्ही तुमच्या कामाला नकार देत नाही, परंतु आमचा मोबदला कुठेतरी तयार झाला पाहिजे. कारण ह्या सगळ्या बहिणी सुद्धा आपल्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून आमची मागणी आजच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आज आम्ही आपल्याला निवेदन देतोय. आमची विनंती आहे शासनाला पाठवावं
आणि त्या मागण्या लवकरात लवकर मंजूर व्हाव्यात हीच खऱ्या आंदोलनाची आपली आजची दिशा या ठिकाणी आहे आणि मागणी त्या ठिकाणी आहे. मी माननीय साहेबांना पत्र देण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी निवेदन द्यावं अशी या ठिकाणी विनंती करतो. दोन पारा